मित्रांनो नमस्कार। बघा, एक आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये टेलिग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब या चौकडे एक पत्रक हे जास्त व्हायरल होते। आता ह्या पत्रका मागचं नेमकं उद्देश काय आणि पत्रक खरं आहे का? एक पाठीमागे व्हिडिओ मी केला होता की या महिन्यामध्ये हे असाच वेबसाईटचं काम चालू आहे आणि ह्या 2 दिवसामध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होईल। ते खरं आहे खोटं आहे तुम्हाला मी या माध्यमातून सांगू शकत नाही मित्रांनो। काही गोष्टी असतात त्या गोष्टी क्लिअर अशा बोलता येत नाही। मी या सगळ्या गोष्टी जे मला वैयक्तिक भेटतात मी त्यांच्याशी यासाठी या विषयावरती स्पष्टपणे बोललेलो आहे, त्यामुळे त्यावरती परत जायची काही गरज नाही। आजचा व्हिडिओ करतो याचा अर्थ बघा समजून घ्या। आता जे काही नवीन पत्रक आलंय, नवीन काही जो GR जे काही निघालेला आहे त्याला GR म्हणता येणार नाही, त्याला आपण पत्रकच म्हणू शकतो, प्रेस नोट किंवा प्रसिद्धी पत्रक। ते असं आहे की पुढल्या महिन्यामध्ये म्हणजेच 1 नोव्हेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून 1 नोव्हेंबरच्या फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। पूर्ण महाराष्ट्रामधील चारही घटकाचे पोलीस शिपाई, शिपाई चालक, बँड्समॅन, कारागृह शिपाई आणि SRPF या सर्व घटकामध्ये भरतीचे नियोजन केलेलं आहे आणि नोव्हेंबरमध्ये पूर्ण महिनाभर फॉर्म भरून घेतले जातील आणि सर्वांना फीस एकच आहे, 350 रुपये महिला, मागासवर्ग 350 रुपये आणि खुला वर्ग 450 रुपये। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आता ही भरती आता निघेल की आफ्टर निवडणूक निघेल असा एक मोठा प्रश्न होता। तुम्हाला पाठीमागे हे सांगितलं होतं मी, आचारसंहिता वेळेस हे भरती निघू शकत नाही, पण इथे विषय असा होता की 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही भरती काढायची होती। कारण काय, जो मुद्दा होता वयवाढीचा त्यामुळं, म्हणून ही भरती प्रक्रिया शासनाला घ्यावीच लागले। कारण ह्याच्या कायच्या पाठीमागे खूप काही कारण आहेत। आपण प्रत्येक कारण सांगत बसलो व्हिडिओ पण मोठा होईल आणि हे कारण आपण प्रत्येक वेळेस ओपनली तुम्हाला सांगू शकत नाही। काही गोष्टी असतात, काही गोष्टी ह्या पडद्यामागे घडत असतात। आता ही भरती प्रक्रिया जी आहे ती नोव्हेंबरमध्ये 1 महिना चालणार आहे फॉर्मचे, त्यानंतर पण अजून 10 दिवस 12 दिवस तुम्हाला वाढवून मिळू शकतात जर त्यावेळेस जर फॉर्म सबमिशन झालं नसेल किंवा काही प्रॉब्लेम आला असेल तर हे भरती प्रक्रियेचे फॉर्मची तारीख सुद्धा वाढू शकते। पण आता जे काही निवडणुकीच्या नंतरच ग्राउंड वगैरे काय आहे ते ग्राउंडला सुरुवात जानेवारीच्या 15 नंतरच मित्रांनो होऊ शकते। कारण मधल्या काळामध्ये ह्या ज्या निवडणुका आहेत त्यामुळं जानेवारीच्या 15 नंतरच ग्राउंडला सुरुवात होईल आणि तोपर्यंत काही एक नवीन काही माहिती असतात, अपडेट असतात, आपण त्या विषयावरती व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ। पण जे काही नवीन मुलं भरती करतात त्या मुलांसाठी तुम्ही आपली जे मागची व्हिडिओ आहे 2021चे, 22चे, 19चे आणि 21-22चे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये आपण तुम्हाला सर्व असं सविस्तरपणे गायडन्स केलेला आहे। लेखी विषयी, डाएट प्लॅन सगळं टोटली भरतीचं ग्राउंड आणि लेखी ह्या दोघांविषयी आपण तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं गायडन्स केलेला आहे की तुम्हाला टाइम टेबल कसा करायचा आहे, न्यूट्रिशन्स कशी घ्यायचे तुम्हाला, या सगळ्या तर जाऊन तुम्ही मागच्या व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस। आणि सर्व महत्त्वाची तुम्हाला विनंती सांगतो मित्रांनो, ही भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया ही या वर्षामधील म्हणजे 25 मधील आणि 26 मधील ही भरती आहे। याचा अर्थ पुढल्या वर्षी दुसरी भरती निघणार नाही। हे जी भरती आहे हेच भरती ही 2 वर्ष चालणार आहे, पुढच्या आणि ह्या वर्षी। त्यामुळं तयारी चांगली मन लावून करा आणि काही प्रॉब्लेम्स असेल आपला जो ग्रुप आहे तुम्ही ग्रुप जॉईन करू येऊ शकता, व्हॉट्सअप ग्रुप आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप, ठीक आहे। भरती प्रक्रिया ही या वर्षीच आहे, ग्राउंड हे तुमचं जानेवारीमध्ये होऊ शकतं, ठीक आहे।